आणि आपण सुरुवात करूया. आज पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 2021 या प्रश्नपत्रिकेतील गणित विभागातील प्रश्न क्रमांक 26 ते 43 यांचं आपण आज स्पष्टीकरण बघणार आहोत. तर सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला 1/a वजा b अधिक 1/b वजा a बरोबर किती. तर बघा, इथे आपल्याला दोघांची बेरीज दिली आहे. या दोघांची बेरीज करण्यासाठी आपल्याला या दोघांचा छेद हा समान करावा लागतो. त्यासाठी आपण सुरुवातीला याचे तिरकस गुणाकार करून घेऊ. बघा, 1ला जर आपण b वजा a ने गुणलं अधिक ह्या 1ला a वजा b ने गुणणार, तर छेद आपला a वजा b आणि b वजा a हा असतो. तर बघा, इथे जर आपण गुणाकार केला तर 1ने जर b वजा a ला गुणलं तर आपला गुणाकार हा b वजा a हाच राहतो. त्यानंतर इथे a वजा 1 गुणिले a वजा b केलं तर इथे a वजा b असतो. छेद a वजा b आणि b वजा a. इथे जर बघितलं तर आपल्याला इथे धन b आणि इथे ऋण b आहे, त्यामुळे हे दोन्ही कट होतील. त्याचप्रमाणे इथे आपल्याला वजा a आणि इथे अधिक b आहे, त्यामुळे हे देखील कट होतील. आता आपल्या अंशस्थानी हा शून्य राहील आणि छेदस्थानी a वजा b आणि b वजा a. आता आपल्याला माहिती आहे की शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तरी आपला भागाकार हा शून्यच येतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 0. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, दोन सहमूळ संख्यांचा लसावी 910 असून त्यांची बेरीज 83 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती येईल. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, तर अशा दोन संख्या ज्यांचा 1 हा एकमेव सामायिक विभाजक असतो आणि सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. आता इथे जर बघितलं तर सूत्र आपल्याकडे आहे लसावी छेद मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. आता आपला लसावी दिलेला आहे आपल्याला 910 आणि आपला मसावी हा सहमूळ संख्या असल्यामुळे 1 येतो. आता आपल्याला अशा दोन अवयव शोधायचे 910चे की ज्यांचा गुणाकार हा 910 आला पाहिजे आणि बेरीज 83. सर्वप्रथम आपण 910चे अवयव पाडून घेऊ. बघा, 910ला जर 2ने भाग दिला तर आपल्याकडे भागाकार येतो 455. त्यानंतर या 455ला जर 5ने भाग दिला तर आपल्याकडे भागाकार येतो 91. ह्या 91ला 7ने जर भाग दिला तर आपल्याकडे भागाकार येईल 13. आता आपल्याला माहिती आहे की लसावी म्हणजे काय, तर असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आधी आपण या अवयवांची मांडणी करून घेऊ. आता इथे जर ह्या तिघांचा गुणाकार केला तर तो आपल्याकडे येतो 70 गुणिले 13. आता बघा, ह्या ज्या दोन संख्या आपल्याला भेटल्या आहेत, जे जो अवयव भेटले आहेत, त्या दोघांची जर बेरीज केली तर ती आपल्याकडे येते 83 आणि या दोघांचा गुणाकार हा येतो 910. म्हणजेच पण आपल्याला इथे काय विचारलंय की त्या दोन संख्यांमधील फरक विचारलाय. मग आता ह्या दोन संख्यांतला आपण फरक काढू, म्हणजेच 70 मधून आपण 13 वजा करू. या दोघांची वजाबाकी जर केली तर आपल्याकडे येते 57. म्हणजेच त्या दोन संख्यांमधील फरक हा 57 येईल. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 57. पुढचा प्रश्न, दोन एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास खालीलपैकी कोणती आकृती तयार होईल. दोन अचूक पर्याय निवडा. आता आपल्याला दिलेले आहे की दोन विषमभुज पण ते एकरूप असलेले. विषमभुज म्हणजे काय, तर ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू ह्या भिन्न असतात. आता इथे बघा, मी दोन त्रिकोण घेतले आहेत ज्यांची तीनही बाजू ह्या भिन्न आहेत, परंतु हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत आणि हे काटकोन त्रिकोण आहेत. ते आपल्याला काय करायचं आहे, तर कर्णाच्या बाजूने जोडायचे आहे. जर ते ह्या पद्धतीने जोडले तर आपल्याकडे हा आयत तयार होतो आणि तेच दोन त्रिकोण जर कर्णाच्या विरुद्ध बाजूने जोडले तर आपल्याकडे हा पतंग तयार होतो. म्हणजेच आपल्याला दिलेल्या प्रश्नाचे दोन उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 2 हा पतंग आणि पर्याय क्रमांक 3 हा आयत.
पुढचा प्रश्न बघा, 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे व 40 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. हे दोन्ही दूध एकत्र केले तर या मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल? बघा, सुरुवातीला आपल्याला दिलं आहे की 60 लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण 15% आहे. म्हणजेच आपण ह्या 60 लिटरचे 15% आधी काढून घेऊ. आता इथे बघा, इथे 60 आहेत आणि इथे 100. जर याला आपण दोन्हींना 10 ने जर भाग दिला तर आपल्याकडे इथे येतात 6 गुणिले 15 तसेच राहतील छेद 100 आहेत म्हणून 10 ने जर भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येते 10. आता इथे बघा, 6 आणि 10 ह्या दोन्ही संख्येला किंवा 15 आणि 10 ह्या दोन्ही संख्येला जर आपण 5 ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येते 6 गुणिले 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10. आता पुढे बघितलं तर पुन्हा बघा, इथे 2 ने आपण 6 ला भाग देऊ शकतो. म्हणजेच बे एक बे आणि बे त्रिक 6. आपल्याकडे राहील 3 गुणिले 3 म्हणजेच 9. 60 लिटर दुधाचे 15% म्हणजेच आपल्याकडे आले 9. त्यानंतर पुढे दिले आहे की 40 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. म्हणजेच आपण पुढे जाऊन 40 लिटरचे 8% काढून घेऊ. म्हणजे 40 गुणिले 8 छेद 100. आता याला जर आपण पुन्हा 10 ने भाग दिला 40 आणि 100 ला तर आपल्याकडे उत्तर येतं 4 10 40 गुणिले 8 छेद 10. आता इथे आपण पुन्हा 2 ने भाग देऊ शकतो. आपल्याकडे उत्तर येईल 4 गुणिले बे चोक 8 आणि बे पंचे 10. आता इथे 4 गुणिले 4 म्हणजे 4 चोक 16 छेद 5. 5 ने जर 16 ला भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येतं 3.2. आपल्याला सांगितले की दोन्ही दूध एकत्र केले तर या मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल? जर आपण दोन्ही दूध एकत्र केले तर आपल्याला भेटेल 100 लिटर दूध आणि यातलं प्रमाण जर काढायचं तर या दोघांची आपल्याला काय करायची? बेरीज. 9 अधिक 3.2 यांची जर बेरीज केली तर आपल्याकडे उत्तर येते 12.2. म्हणून आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 12.2%. पुढचा प्रश्न, आपल्याला किंमत काढायची. 27 चा घातांक 1/3 गुणिले 36 चा घातांक 1/2 गुणिले 81 चा घातांक 1/4 छेद 25 चा घातांक 1/2 गुणिले 400 चा घातांक 1/2. आता इथे बघा, आपल्याला 27 चा घातांक 1/3 आहे. म्हणजेच आपल्याला घ्यायचे 27 चे घनमूळ गुणिले 36 चा घातांक 1/2 म्हणजेच 36 चे वर्गमूळ गुणिले 81 चा घातांक 1/4 म्हणजेच 81 चे चौथे मूळ छेद 25 चे वर्गमूळ गुणिले 400 चा घातांक 1/2 म्हणजेच 400 चे वर्गमूळ. आता आपल्याला 27 चे घनमूळ माहिती आहे. 27 चे घनमूळ हे 3 येते. जर 3 चा आपण घन केला तर तो 27 येतो. त्यानंतर 36 चे वर्गमूळ हे आपल्याकडे 6 येते. त्यानंतर 81 चे चौथे मूळ बघा, जर आपण 3 चा जर गुणाकार 4 वेळेस केला तर आपल्याला उत्तर येतंय 81. म्हणजेच 81 चे चौथे मूळ हे आपल्याकडे येईल 3 छेद 25 चे वर्गमूळ हे येते 5. त्यानंतर 400 चे वर्गमूळ हे येते 20. आता यांचा जो गुणाकार केला 6 गुणिले 3 गुणिले 6 तर यांचा गुणाकार येतो 54. त्यानंतर 5 गुणिले 20 यांचा गुणाकार येतो 100. आता 54 ला जर 100 ने भाग द्यायचा तर बघा खाली 2 शून्य आहेत. त्यामुळे आपलं दशांश चिन्ह हे 2 घरे पुढे येईल. म्हणजेच आपलं उत्तर येईल 0.54. म्हणून ह्या दिलेल्या उदाहरणाची किंमत येईल 0.54. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका वर्तुळात विशाल कंसाचे माप संबंधित लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त आहे तर विशाल कंसाचे माप किती? आता इथे बघा, हा आपल्याकडे आहे विशाल कंस. याचे माप आपल्याला काढायचे आहे. तर आपल्याकडे दिलेला आहे लघु कंस. लघु कंसाचे माप जर आपण x मानलं तर आपल्याला सांगितले की विशाल कोन हा काय आहे? लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त. म्हणजेच आपल्याकडे विशाल कोन येईल
विशाल कंस येईल हा लघु कंस x याच्या दुपटीपेक्षा म्हणजेच 2x अधिक त्याच्यापेक्षा 60 ने जास्त म्हणून 60. आता आपण जे इथे लक्ष दिलं आकृतीमध्ये तर बघा हा लघु कंस आणि हा विशाल कंस या दोघांनी मिळून आपला वर्तुळ तयार झालेला आहे आणि आपल्याला माहिती वर्तुळाचे माप हे 360 अंश असतं. म्हणून जर लघु कंस आणि विशाल कंस यांची बेरीज केली तर ती आपल्याकडे येईल 360. मग आपण यांची बेरीज करू. x अधिक 2x अधिक 60 बरोबर 360. बघा हा x आणि 2x यांची बेरीज होते 3x अधिक 60 बरोबर 360. आता हे 60 इथे अधिक आहे तिकडे गेल्यानंतर ते वजा होतील. इथे राहतील 3x बरोबर 360 वजा 60 म्हणजेच 3x बरोबर 300. आता 3 हे x ला गुणिले आहेत इकडे गेल्यानंतर ते भागिले होतील. मग x बरोबर 300 भागिले 3 म्हणजेच x चे उत्तर येईल 3 एक 3 3 एक 3 म्हणजेच 100. पण आपल्याला इथे विचारलं आहे विशाल कंसाचे माप. हे आपल्याकडे x म्हणजेच लघु कंसाचे माप आलेले आहे. मग विशाल कंसाचे माप आपल्याकडे होतं ते म्हणजे 2x अधिक 60. इथे 2 गुणिले x ची किंमत आपल्याकडे आली आहे 100 अधिक 60 म्हणजेच 200 अधिक 60 बरोबर 260. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 260 अंश. पुढचा प्रश्न बघा x चा घन वजा 27 दुसऱ्या कंसात x चा वर्ग अधिक 2x अधिक 2 या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी लिहा. आता बहुपदीची कोटी म्हणजेच काय तर आपल्याला दिलेल्या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक. आता यांचा जो गुणाकार केला तर बघा हा x चा घन आणि x चा वर्ग आपल्याला माहिती समान पाया असलेल्या घातांकाची ही बेरीज होते. तर मग हा x चा घन आणि हा x चा वर्ग यांची जर बेरीज झाली तर ती येते x चा घातांक 5. म्हणून आपल्या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी येईल 5. प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 5. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दाखवतो. आता या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं आहे. त्यासाठी फक्त आपल्याला गोलाचे घनफळ याचे सूत्र माहिती पाहिजे. मग गोलाचे घनफळाचे सूत्र आहे 4/3 पाय r चा घन. पण आता तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्याला चारही पर्यायामध्ये एक्झॅक्ट असा दिसणारा पर्याय नाही. तर आपण काय करणार तर बघा हे सूत्र आपण जर अशा पद्धतीने लिहिलं यातला r चा घन आहे तो जर r एक बाजूला काढला r/3 गुणिले पाय 4 गुणिले पाय r चा वर्ग तर असं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर येईल r/3 गुणिले 4 पाय r चा वर्ग. पुढचा प्रश्न रोहितने मोहितकडून 3 वर्ष वापरलेले जुने यंत्र 8,57,375 रुपयास विकत घेतले. घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 5% धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयांना विकत घेतले असेल. आता इथे बघा घसाऱ्याचा दर दिला आहे. मग घसाऱ्याचा दर म्हणजे काय तर किंमत कमी होते. आता इथे आपल्याला घसाऱ्याचा दर हा 5% दिलेला आहे म्हणजे 100% ची जर 5% कमी केले तर आपल्याकडे येते 95%. आता आपल्याला 8,57,375 याचे 3 वर्ष आधीची किंमत काढायची बघा आपल्या यंत्राची. तर आपण काय करणार आपली किंमत ही 100 होती पण ती 5% घसाऱ्याने 95 होईल. अशी ती 3 वर्षासाठी होईल म्हणून आपण 100/95 ने 3 वेळेस आपल्या दिलेल्या किमतीला गुणणार. आता इथे बघा जर आपण इथे 8,57,375 याच्या एकक स्थानी 5 आहे आणि 95 च्या एकक स्थानी 5 आहे. म्हणजे ह्या दोन्ही संख्येला जर आपण 5 ने भाग दिला तर बघा ह्या संख्येला जर आपण 5 ने भाग दिला तर आपला भागाकार हा दिल्याप्रमाणे येतो बघा
1,71,475 गुणिले 100 तसेच राहतील. ह्या 95ला जर आपण 5ने भाग दिला तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याकडे भागाकार येईल 19. त्यानंतर 100/95 गुणिले 100/95. आता बघा इथे जर बघितले इथे पुन्हा आपल्याकडे एकक स्थानी 5 आलेला आहे आणि इथे 95 आहे. म्हणजे या दोन संख्यांना देखील आपण 5ने भाग देऊ शकतो. बघा जर 1,71,475ला जर आपण 5ने भाग दिला तर इथे भागाकार दाखवल्याप्रमाणे आपल्याकडे भागाकार येईल 34,295 गुणिले 100/19 तसेच राहतील गुणिले 100 ह्या 95ला पुन्हा आपण 5ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येईल 19. त्यानंतर 100/95 आपले तसेच राहतील. पुन्हा बघा तिसऱ्या पायरीमध्ये इथे पुन्हा आपण 5चा भाग देऊ शकतो. तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे 34,295ला जर 5ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येते 6,859 गुणिले 100/19 गुणिले 100/19 गुणिले 100 पुन्हा 95ला 5ने भाग जाईल इथे येईल 19. आता बघा आपण इथे 19 आहे आणि इथे 6,859 याला आपण 19ने देखील भाग देऊ शकतो. इथे दाखवल्याप्रमाणे जर आपण 19ने 6,859ला भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येते 361 गुणिले हे 100 तसेच राहतील गुणिले पुन्हा 100/19 गुणिले 100/19. तर बघा पुन्हा आपण 19ने 361ला भाग देऊ शकतो. म्हणजे इथे बघा 361ला जर आपण भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येते 19 गुणिले 100 गुणिले 100 गुणिले 100/19. आता बघा पुन्हा 19ने ह्या 19ला भाग देऊ शकतो. आपल्याकडे राहतील 100 गुणिले 100 गुणिले 100. आता या तिघांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याकडे उत्तर येते 1,00,000 रुपये. म्हणजेच रोहितने मोहितकडून घेतलेले जे 3 वर्ष वापरलेलं जुनं यंत्र होतं त्याची 3 वर्ष आधीची किंमत ही किती असणार आहे तर 1,00,000 रुपये. म्हणून आपल्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न a वजा b चा वर्ग वजा 17 a वजा b वजा 60 या त्रिपदीचे अवयव खालीलपैकी कोणते? बघा आता आपल्याला त्रिपदी दिलेली आहे a वजा b चा वर्ग वजा 17 a वजा b वजा 60. आता आपण जर बघितले तिथे बघा इथे a वजा b आहे आणि इथेही a वजा b आहे. आता याचा अवयव काढण्यासाठी आपण काय करू a वजा b याला m मानू. तर आपलं समीकरण तयार होईल m चा वर्ग वजा 17m वजा 60. आता आपल्याला समीकरणाचे अवयव पाडायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला अशा दोन संख्या शोधाव्या लागतील ज्यांचा गुणाकार हा वजा 60 येईल आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 17 येईल. तर बघा अशा दोन संख्या आहेत ऋण 20 आणि 3. यांचा गुणाकार जर केला तर तो आपल्याला ऋण 60 येईल. ते बघा m चा वर्ग वजा 20m. आता या 17m चे फोड आपण वजा 20 आणि अधिक 3 या पद्धतीने करणार आहोत. m चा वर्ग वजा 20m अधिक 3m वजा 60. इथे बघा आपल्याला m हा सामायिक भेटतो. त्यातला आपण m बाहेर काढणार. इथे राहील फक्त m वजा 20. त्यानंतर या दोघांमध्ये आपण कॉमन काढणार 3. इथे राहील m वजा 20. बघा 20 आणि 3चा गुणाकार केला तर आपल्याला 60 भेटतात. आता इथे दोन्ही सारखे कंस आपल्याकडे आलेले आहेत ते आपण एकदाच लिहिणार m वजा 20. आता राहिलेल्या कंसात m अधिक 3. म्हणजेच आपल्याला दोन अवयव भेटले m वजा 20 आणि m अधिक 3. पण आता बघा आपण इथे m म्हणजेच काय वापरला आहे तर a वजा b याची किंमत आपण m वापरली. मग आपण पुन्हा m ची किंमत a वजा b ठेवू. इथे येईल a वजा b वजा 20 आणि दुसऱ्या कंसात येईल a वजा b अधिक 3. बघा याप्रमाणे अवयव आपल्याला पर्यायात दिसत आहेत का तर बघा पर्याय क्रमांक 4. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4.
पुढचा प्रश्न, 3x अधिक 7 ही समसंख्या आहे, तर x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल? बघा, आपल्याला दिलेली संख्या ही काय आहे? समसंख्या. पण जर इथे बघितलं 3x अधिक 7 यातला हा जो 7 आहे तो काय आहे? विषम संख्या. मग आपल्याला माहिती विषम संख्या आणि विषम संख्या यांच्या दोघांची बेरीज ही काय येत असते? समसंख्या. मग आता जर 7 आपल्याकडे विषम आहे तर राहिलेली ही संख्या सुद्धा काय असणार आहे? आपल्याकडे विषम संख्या असणार आहे. मग बघा, आपल्याला काय करायचंय? x ची किंमत टाकायची. पण x ची किंमत 3 गुणिले x आहे. जर आपण x ची किंमत समसंख्या टाकली तर आपल्याला उत्तर सुद्धा काय भेटणार आहे? समसंख्या. म्हणून आपण x ची किंमत काय घेणार आहे? तर विषम संख्या. बघा, जर आपण x ची किंमत 1 घेतली, 3 घेतली, 5 किंवा 7 किंवा 9 ही जर घेतली तर यांचा काय करायचं आपल्याला? x चा वर्ग. तर x चा वर्ग म्हणजे x चा वर्ग काय येईल? 1. 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49 आणि 8 चा वर्ग 81. बघा, ह्या x चा जो वर्ग केला तर या दिलेल्या सगळ्या संख्या आपल्याकडे काय आहेत? तर विषम संख्या. ह्या सगळ्या संख्या विषम संख्या आहेत. म्हणून जर x च्या संख्येचा वर्ग केला तर खालील संख्या कोणत्या असतील? सर्व संख्या विषम संख्या असतील. पुढचा प्रश्न, अब्दुलने ए गावापासून बी गावापर्यंत जाण्यासाठी एकूण अंतराचे 2/5 भाग मोटारीने व 1/2 भाग बसने पार केले, तरी अजून बी गाव 15 किलोमीटर दूर आहे. तर ए व बी गावामधील अंतर किती असेल? बघा, आता ए व बी या दोन्ही गावातील अंतर जर आपण x मानलं, आपल्याला अंतर दिलेले नाही, दोन्ही गावामध्ये अंतर किती आहे ते आपल्याला काढायचंय. त्यासाठी आपण ते काय मानणार? x मानणार. तर बघा, हे अंतर जाण्यासाठी हे अंतर काय केलंय? 2/5. या अंतराचा 2/5 भाग हा मोटरीने गेलेला आहे. म्हणजेच आपण लिहिणार 2/5 x अधिक 1/2 भाग म्हणजे x चा 1/2 भाग हा बसने पार केलेला आहे. तर 1/2 x आणि उरलेलं अंतर आहे आपलं 15 किलोमीटर. या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय भेटणार आहे? एकूण अंतर x. तर बघा, इथे आपल्याकडे 5 आहे, इथे 2 आणि 15च्या छेदस्थानी काहीच नाही म्हणजे 1 असतो. आता यांची बेरीज करायची तर आपल्याला छेद समान करावा लागेल. त्यासाठी आपण काय करणार? प्रत्येकाला 10 ने गुणू. बघा, जर 10 ने 2/5 x ला गुणलं, त्यानंतर 10 ने 1/2 x ला गुणलं आणि 10 ने 15 ला गुणलं तर आपल्याला काय भेटेल? इकडे आपल्या दुसऱ्या बाजूला देखील 10 ने गुणावं लागेल. बघा, इथे येईल आपल्याकडे 5 1 5, 5 2 10. इथे आपल्याकडे राहील 2 गुणिले 2x अधिक 5 1 5, 2 1 2 5 10 म्हणजे येतील 5x अधिक 15 गुणिले 10 म्हणजेच 150 बरोबर 10x. यांचा जो गुणाकार केला तर येईल आपल्याकडे 4x अधिक 5x अधिक 150 बरोबर 10x. आता बघा, 4x आणि 5x यांची बेरीज होते 9x अधिक 150 बरोबर 10x. बघा, हे 9x इकडे अधिक आहेत, इकडे गेल्यानंतर ते 10x मधून वजा होतील म्हणजे आपल्याकडे राहतील 150 बरोबर 10x वजा 9x. 10 तून जर 9 गेले तर आपल्याकडे इथे उरतं फक्त x आणि इथे 150 म्हणजे आपल्या x ची किंमत येते 150. मग x म्हणजेच काय आपलं? तर आपलं आहे एकूण अंतर, ते आलं आहे 150. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 150 किलोमीटर. पुढचा प्रश्न, एका बादलीची धारकता 10 लिटर आहे. ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील? बघा, बादलीची धारकता दिलेली आहे आपल्याकडे 10 लिटर. आता ह्या 10 लिटरची बादली भरण्यासाठी 1.25 लिटर, 1.25 लिटर म्हणजे किती? तर बाटलीचं प्रमाण 1.25 लिटर आहे म्हणजेच 1.25 लिटर.
आता आपल्याला हे 10 लिटरची बादली भरण्यासाठी 1.25 लिटरच्या किती बाटल्या ओताव्या लागतील? म्हणून आपण काय करणार, 10 ला 1.25 ने भाग देणार. आता बघा इथे आहे 1.25, दशांश चिन्ह आहे, हे काढून टाकायचं असेल तर आपण काय करतो, अंशाच्या पुढे 2 शून्य लावतो आणि खाली 125. आता याला जर आपण भाग दिला तर बघा काय येईल, 25 ने जर भाग दिला तर 25 5 125 आणि 25 चौक 100 आणि हा शून्य. त्यानंतर 5 ने जर 40 ला भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येतं 5 8 40. बघा आपल्याला 10 लिटरची बादली भरण्यासाठी किती बाटल्या लागतील, तर एकूण 8 बाटल्या लागतील. म्हणून प्रश्नाचं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 1, 8 बाटल्या. पुढचा प्रश्न, एका कोनाच्या कोटिकोनाचा पूरक कोन 108 अंश आहे, तर त्या कोनाचे माप काढा. आता बघा हा प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येईल. प्रथम बघू, आपल्याला दिलेला पूरक कोन हा किती आहे, तर 108 अंश आहे. आता हा पूरक कोन ज्या कोटिकोनाचा आहे तो कोटिकोन किती येईल आपल्याकडं, तर आपल्याला माहिती पूरक कोनांची बेरीज किती असते, 180 अंश. त्या 180 अंश मधून जर आपण 108 वजा केले तर आपल्याला या पूरक कोनाचा कोटिकोन भेटेल, तो येईल आपल्याकडे 72 अंश. आता बघा आपल्याला काय सांगितलंय की कोटिकोनाचा एक कोन आहे त्याचा कोटिकोन, मग हा 72 ज्या कोटिकोनाचा आहे तो कोण काय येईल आपल्याकडे, तर कोटिकोनांची बेरीज असते 90 अंश. मग ह्या 90 अंशामधून जर 72 वजा केले तर आपल्याकडे येईल 18 अंश, म्हणजे आपला मूळचा कोन येईल 18 अंश. त्याच पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने बघा, आपल्याला मूळ कोन दिलेला नाही तो आपण काय मानणार, x. मग त्याचा कोटिकोन म्हणजे काय येणार, तर 90 मधून जर आपण x वजा केले तर आपल्याला तो कोटिकोन भेटेल, म्हणजेच 90 वजा x. मग आता आपल्याला सांगितलंय की दिलेल्या कोटिकोनाचा काय आहे, पूरक कोन. मग या कोटिकोनाचा पूरक कोन किती येईल, तर तो किती आहे, 108 अंश. म्हणजेच हा 90 वजा x आणि 108 यांच्या दोघांची बेरीज येईल 180 अंश. म्हणजे बघा 90 अधिक 108 बरोबर 198 वजा x बरोबर 180. हे 180 इकडे गेल्यावर काय होतील, वजा. 198 मधून जर 180 वजा केले तर आपल्याला x भेटेल, तो येईल 18 अंश. म्हणून आपला जो मूळचा कोन आहे तो येईल 18 अंश. पर्याय क्रमांक 2, 18 अंश. पुढचा प्रश्न, शेजारील चौरसाचा कर्ण 12 सेमी आहे, तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. आता बघा आपल्याला हा जो चौरस दिलेला आहे त्याचं कर्ण दिलेला आहे 12 सेमी. आता आपल्याला माहिती, आपल्याला जर कर्णावरून बाजू काढायची असेल तर त्यासाठी एक सूत्र वापरतो आपण, ते आहे कर्ण बरोबर कर्णी 2 गुणिले बाजू. म्हणजेच जर बाजू काढायची असेल तर कर्ण छेद काय करावा लागतो, कर्ण छेद कर्णी 2. आता बघा आपल्या इथे चौरसाची बाजू दिलेली आहे 12 सेमी, आपल्याला कर्ण दिलेला आहे 12 सेमी आणि आपल्याला बाजू काढायची आहे, तर आपण हे सूत्र वापरू, बाजू बरोबर कर्ण छेद कर्णी 2. आता इथे बघा कर्ण दिलेला आपल्याकडे 12 सेमी, तो येईल 12 छेद कर्णी 2. पण आपल्याकडे पर्यायात जर बघितलं तर 12 छेद कर्णी 2 असा पर्याय नाहीये, त्यासाठी आपण याला सोडवून घेऊ. आपण काय करणार, जर आपल्याला खालचा कर्णी 2 काढायचा तर आपण अंश आणि छेद दोन्हींना पण पुन्हा कर्णी 2 ने गुणणार. इथे बघा 12 गुणिले किंवा 12 कर्णी 2 छेद कर्णी 2 आणि कर्णी 2 यांचा गुणाकार जर केला तर तो येतो 2. आता या 2 ने जर 12 ला भाग दिला तर बे 1 बे आणि बे 1 12, म्हणजेच 6 कर्णी 2. आपल्याकडे उत्तर येते 6 कर्णी 2. बघा पर्याय क्रमांक 4. दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला कर्ण दिलेला असतो आणि त्यावरून बाजू काढायची असते, आता इथे बघा काय येत होतं आपलं उत्तर 12 छेद कर्णी 2. तर प्रत्येक वेळेस असं गणित आल्यानंतर आपण काय करणार, हे जे 12 आहेत किंवा जो अंश आहे त्याचे निम्मे घेणार आणि त्याला कर्णी 2 ने गुणणार. म्हणजेच जर आपल्याला 18 इतकं जर आपल्याला 18 कर्ण दिलेला असेल तर त्याची बाजू किती येणार, तर 9 कर्णी 2. म्हणून बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर येतंय 6 कर्णी 2. पुढचा प्रश्न, 0.3 चा वर्ग
अधिक 0.1चा वर्ग वजा 0.2चा वर्ग बरोबर किती? आता बघा, आपण जर 0.3चा वर्ग केला म्हणजे 0.3चा 2 वेळेस गुणाकार केला तर आपल्याकडे येतं 3 त्रिक 9, 3 शून्य 0, पुन्हा दशकाचं 1 शून्य, 3 शून्य 0, शून्याशी 0. बघा 9 0 आणि 0, 2 घरे पुढे जाईल दशांश चिन्ह म्हणजे 0.09. त्यानंतर 0.1चा जर वर्ग केला तर तो आपल्याकडे येतो 0.01. त्याचप्रमाणे 0.2चा जर वर्ग केला तर तो येतो 0.04. आता बघा आपल्याला काय सांगितलंय, 0.3चा वर्ग म्हणजेच 0.09 अधिक 0.1चा वर्ग म्हणजेच 0.01 वजा 0.2चा वर्ग म्हणजेच 0.04. बघा यांच्या दोघांची जर बेरीज केली तर ते आपल्याकडे येते 0.10. त्यातून 0.04 हे आपल्याला वजा करायचे. जर 0.10 मधून 0.04 वजा केले तर आपल्याकडे उत्तर राहील 0.06. म्हणजे बघा आपला पर्याय क्रमांक उत्तर येईल 4. पण आपल्याला इथे 2 पर्याय निवडायचे आहेत. मग बघा जर आपण ह्या कर्णी बघा कर्णी 0.0036 याचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर ते आपल्याकडे येईल 0.06. म्हणजे बघा आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 कर्णी 0.0036 आणि पर्याय क्रमांक 4 0.04. प्रश्न क्रमांक 42. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहे. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी व केंद्र O आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता बघा आपल्याला वर्तुळातील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. बघा जर आपण ह्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून जर या चौरसाचे क्षेत्रफळ वजा केले तर आपल्याला राहिलेल्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ भेटेल. मध्ये आपल्याला काय काढायचे तर वर्तुळाचं क्षेत्रफळ. त्यासाठी आपलं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग आणि चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे आपल्याकडे बाजूचा वर्ग. पण तुम्ही जर प्रश्न नीट वाचला तर आपल्या इथे चौरसाची बाजू दिलेली आहे का तर नाही. पण इथे आपल्याला काय सांगितलंय वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी. म्हणजे बघा ह्या बिंदूपासून वर्तुळाच्या केंद्रापर्यंत हे अंतर असेल 7 सेमी आणि पुढे ह्या बिंदूपासून वर्तुळाच्या केंद्रापर्यंत अंतर असेल 7. म्हणजे आपण जर बघितलं तर हा चौरसाचा काय तयार होतो कर्ण. म्हणून मग चौरसाचा कर्ण आपल्याकडे येईल 7 अधिक 7 बरोबर 14. मग प्रश्न क्रमांक 40 मध्ये बघितल्याप्रमाणे जर आपल्याला वर्तुळाचा कर्ण दिलेला असेल आणि त्यावरून बाजू काढायची असेल तर आपण काय बघितलंय की कर्णछेद काय असतो कर्णी 2. म्हणजेच आपल्याकडे इथे येईल 14 छेद कर्णी 2. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार ह्या अंशाचे निम्मे म्हणजेच इथे येतील 7 आणि त्याला गुणिले कर्णी 2. म्हणजेच आपल्याकडं ह्या वर्तुळाची जी बाजू ह्या चौरसाची जी बाजू आहे ती येईल 7 कर्णी 2. बघा आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढून घेऊ तर 7 कर्णी 2चा वर्ग म्हणजेच बघा 7चा वर्ग येईल आपल्याकडे 49 आणि कर्णी 2चा वर्ग येतो 2. यांचा जर गुणाकार केला तर तो आपल्याकडे येतो 98. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. बघा पायची किंमत असते 22/7. ती आपण इथे लिहून घेऊ 22/7 गुणिले r चा वर्ग. r म्हणजे काय तर त्रिज्या. त्रिज्या आपल्याला किती दिलेली आहे 7 सेमी. बघा 7 गुणिले 7 r चा वर्ग आहे म्हणून आपण 7चा 2 वेळेस गुणाकार घेतला. इथे बघा 7 एक 7 आणि 7 एक 7 राहिले फक्त 22 गुणिले 7. यांचा जो गुणाकार केला तर तो आपल्याकडे येतो 154. बघा आपल्याला काय काढायचंय तर रेखांकित भागाचे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून ह्या चौरसाचे क्षेत्रफळ जर वजा केले तर आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ भेटेल. बघा आपल्याकडे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 154. त्यातून जर या चौरसाचं क्षेत्रफळ आपण वजा केलं तर ते आलेलं आहे 98. या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याकडे येतील 56 चौरस सेमी. म्हणून आपल्याला दिलेल्या प्रश्न क्रमांकाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 56 चौरस सेंटीमीटर.
पुढचा प्रश्न बघा, आकृतीत रेषा एल, एम व एन या समांतर रेषा आहेत. मापकोन DAO म्हणजेच बघा इथे दिलेला DAO हा दिलाय आपल्याला 60°. त्यानंतर मापकोन OCE म्हणजेच OC आणि E हा दिलेला आहे 35°. तर मापकोन AOC बरोबर किती? आता आपल्याला काढायचं आहे ह्या मापकोन AOC म्हणजेच ह्या कोणाचं माप काढायचं आहे. तर बघा आपण जर बघितलं तर आपल्याला दिलेला कोण आहे DAO. हा जर 60° आहे तर आपल्याला दिलेला हा जो कोण आहे म्हणजेच AOG मापकोन AOG येईल आपला 60°. बघा हा कोण येईल आपला 60°. का तर इथे हा जो कोण आहे कोण A आणि हा कोण O हे काय आहेत व्युत्क्रम कोण. आणि आपल्याला माहिती आहे व्युत्क्रम कोणाचे माप कसे असतात, सारखे असतात किंवा समान असतात. म्हणजेच बघा आपल्याला हा जो कोन दिलेला आहे तो येईल 60°. त्याचप्रमाणे हा जो कोन दिला आहे 35°. म्हणून कोन COG हा सुद्धा काय येईल आपल्याकडे 35°. माप कोन COG हा सुद्धा येईल 35°. आपल्याला काढायचं कोणता आहे तर AOC. AO आणि C. जर आपण बघितलं आकृतीमध्ये AOC हा जर बघितला तर कोन AOG याची आणि कोन COG ह्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याकडे कोन AOC तयार होतो. म्हणून आपण ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती आपल्याकडे येते 95°. म्हणजेच आपला कोन AOC याचं माप किती येणार तर 95°. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 95°. बघा आपण आता 26 ते 43 या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलं आहे. यासारखे प्रश्न हे आपल्याला कमी वेळेत आणि लवकरात लवकर सोडवता यावे किंवा अचूक सोडवता यावे यासाठी आपल्याला याचा सराव करणं खूप गरजेचं असतं. आणि हा सराव करतानाच आपण स्वतःच्या ट्रिक सुद्धा यासाठी वापरू शकतो. या प्रश्नांचा आणि या सरावांचा तुम्हाला अंतिम परीक्षेत नक्कीच फायदा होईल. तुम्हा सर्वांना मी अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. सर करू बंद. प्रश्न संपलेत मॅडम? हो सर प्रश्न संपले. चालेल. काही मार्गदर्शन वगैरे करता येईल की एक्स्ट्रा काही? सर सांगितलंय मी आता त्यांना प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे त्यासाठी. हो. एक 10-15 मिनिटं लवकरच संपता येईल. एखादा प्रश्न वाटला रिपीट करण्याचा तर करू शकता. बघा प्रश्न क्रमांक 34 हा जो आपण सोडवला होता हा प्रश्न थोडासा अवघड पद्धतीचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला भागाकार येणं आणि पाढेपाठांतर असणं हे खूप गरजेचं आहे. यासारखे जे प्रश्न आहेत की घसाऱ्याचा दर किंवा आपल्याला वस्तूची किंमत काढणे, पुढची किंमत किंवा त्याची वाढलेली किंमत, कमी झालेली किंमत काढणे, ही किंमत काढण्यासाठी आपल्याला
या प्रश्नांचा सराव होणं गरजेचं आहे की आपल्याला ह्या वेळेस कळलं पाहिजे की घसाऱ्याचा दर जर कमी झाला तर आपल्याला काय करायचं आहे किंवा याला कोणत्या संख्येने गुणलं तर घसाऱ्याचा दर आपल्याला घसाऱ्याच्या दरावरून आपल्याला त्याची किंमत काढता येईल. तर बघा मी पुन्हा एकदा समजून सांगते हा प्रश्न. तर आपल्याकडे दिलेले काय होतं, रोहितने मोहितकडून 3 वर्ष वापरलेले जुने यंत्र 8,57,375 रुपयास विकत घेतले. घसाऱ्याचा दर दर साल दर शेकडा 5% धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला विकत घेतले. तर घसाऱ्याचा दर म्हणजेच काय, तर 5% त्या वस्तूची किंमत कमी झाली. म्हणजे जर वस्तू 100 रुपयाला होती तर ती वस्तू 95 रुपयालाच होईल. मग अशा प्रकारे ह्या घसाऱ्याचा दर आपल्याला 3 वर्ष काढायचा आहे. 3 वर्ष आधीची वस्तू होती म्हणून आपण काय करणार, त्या 100ची किंमत किती झाली 95. म्हणून दिलेल्या किमतीला आपण 100/95 ने 3 वेळेस गुणणार. तर बघा, जर सुरुवातीला आपण काय करणार, इथे 95 आहे आणि ते 85,000 8,57,375 दोन्ही एकक स्थानी 5 असल्यामुळे आपण दोन्ही संख्येला 5 ने भाग देणार. तर बघा 8,57,375 ला जर आपण 5 ने भाग दिला तर बघा इथे मी भागाकार करून दाखवला आहे. त्याप्रमाणे जर भाग दिला तर आपल्याकडे भागाकार येतो 1,71,475. बघा आणि ते 95 ला देखील आपण 5 ने भाग दिलाय. बघा 95 ला जर 5 ने भाग दिला तर उत्तर येतंय 19. बघा इथे काय येईल 100/19. पुन्हा आपल्याकडे बघा खाली जर बघितलं तर इथे एकक स्थानी 5 आहे आणि इथे 5 आहे म्हणून आपण या दोन्ही संख्येला पुन्हा 5 ने भाग देणार. आपल्याकडे भागाकार येईल जर 1,71,475 ला आपण भाग दिला 5 ने तर आपल्याकडे उत्तर येतं 34,295 आणि ते 95 ला पुन्हा आपण 5 ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येईल 19. त्याच पद्धतीने बघा आता इथे 95 आहे आणि इथे 5 आहे. पुन्हा आपण या दोन्ही संख्येला 5 ने भाग देऊ शकतो. बघा इथे भागाकार करून दाखवला आहे. जर 3,34,295 ला 5 ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येतं 6,859. मग 6,859 याला बघा 19 ने आपण भाग देऊ शकतो. जर 6,859 ला 19 ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येते 361 गुणिले 100 गुणिले 100/19 गुणिले 100/19. बघा पुन्हा आपण 19 ने 361 ला भाग देऊ शकतो. आपल्याकडे उत्तर येईल 19. आता हा 19 आणि 19 हे एकमेकांना जर कट केले तर आपल्याकडे राहतील 100 गुणिले 100 गुणिले 100. या तिघांचा जो गुणाकार केला तर आपल्याकडे उत्तर येतं 1,00,000 रुपये. म्हणजेच 3 वर्ष आधी वापरलेल्या त्या जुन्या यंत्राची किंमत ही आपल्याकडे आधी असेल 1,00,000 रुपये. या प्रश्नांचं उत्तर सापडण्यासाठी किंवा या प्रश्नांचं उत्तर लवकर येण्यासाठी आपल्याला यासारख्या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं जे कंटेंट होतं तर ते संपलेलं आहे. उद्या पुन्हा भेटूया आपण सायंकाळी संध्याकाळी 7:10 धन्यवाद मॅडम, खूप छान मार्गदर्शन केलं आपण. थँक्यू सर. धन्यवाद.